नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता इथे पार्थ आणि काव्या म्हणजे काव्याचं चेकअप करून ते बाहेर आलेले असतात. आणि तेव्हा काव्या थोडीशी इमोशनल झालेली असते आणि ती पार्थला म्हणत असते, पार्थ, माझ्याशिवाय माझ्या आतमध्ये अजून एक हृदय धडधडतंय. आणि हे कसं असं ती बोलत असते, तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, चमत्कार आहे हा काव्या, निसर्गाचा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार बायका 9 महिने आपल्या पोटामध्ये घेऊन वावरतात आणि काम सुद्धा करतात आणि तुम्ही सुद्धा कराल, असं तो तिला खात्री देत असतो. तर तेव्हा काव्याला तर थोडासा धीर येतो, म्हणजे तिला सुद्धा ते सगळं काही जाणवत असतं. आणि इतक्यातच मित्रांनो, तिकडून म्हणजे या दोघांचं बोलणं असं चालू असतं, तर तेव्हा तिकडून रम्या आणि विजय येत असतात. म्हणजे रव्यानेच हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. विजयला तिने बोलवून घेतलेलं असतं आणि ते दोघे तिकडेच पार्किंग लॉटमधून चालत येत असतात. तर तेव्हा विजय रम्याला म्हणत असतो, काय गंमत आहे ना रम्या, आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असलो तर मग साधं पार्किंग लॉटमध्ये चालताना सुद्धा मॉरिशसच्या बीचवरती चालत असल्यासारखं फील येतं, असं बोलून तो हसत असतो. आणि तेव्हा तर रम्याला हे दोघे पुढे दिसतात. म्हणजे तिने हे सगळं काही मुद्दामूनच प्लॅन केलेलं असतं आणि ते आता हे दोघे पुढं दिसल्याचं म्हणजे एकदम आश्चर्य वाटल्याचं नाटक करू लागते. आणि मुद्दामूनच ती आता विजयचा हात वगैरे पकडते आणि त्याला विचारते, विजय, तुला लहान मुलं आवडतात का? तर तेव्हा विजय हसतो आणि म्हणतो, जे मी तुला विचारायचे ते तूच मला विचारतेस. आय एम लव्हिंग इट. ऑफकोर्स. मला लहान मुलं खूप आवडतात, पण दुसऱ्यांचीच नाही आणि स्वतःची सुद्धा. आणि त्याच वेळेला इकडे काव्या पार्थला म्हणत असते, मलाही लहान मुलं खूप आवडतात पार्थ, अगदी मनापासून आवडतात. पण मला आता भीती वाटते हो पार्थ, म्हणजे मला असं अडकल्यासारखं वाटतंय. तर पार्थ तर तिला समजावून सांगत असतोय, बघा काव्या, तुम्हाला कोणी सुद्धा अडकवलेलं नाहीये. हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपलं बाळ आहे ते. तर तेव्हा काव्या घाबरत घाबरत पार्थला म्हणते, आणि त्या आपल्या बाळाला मी नीट सांभाळू नाही शकले तर? आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थला थोडासा धक्काच बसतो. आणि इकडे मित्रांनो, आता घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. इकडे आता जीवा थोडासा रागात असतो आणि तो रागारागात येऊन डायनिंग टेबलवरती बसतो. तर तेव्हा नंदिनी त्याला पाणी देत असते. इतक्यात मानिनी तिथं येते आणि म्हणते, अरे वा, आलात का तुम्ही दोघं, आणि ऊन असेल ना बाहेर खूप, असं ती बोलत असते. पण इकडे जीवाचं लक्ष तर त्या आंब्यांच्या पेट्यांच्याकडे जातं आणि त्याला आता अजून राग अनावर होतो. आणि तो रागारागात म्हणतो, हे काय आहे हे, आंब्याच्या पेट्या अशा का सजवून ठेवल्या तिथे? एक काम करा ना, मग याच्यासाठी नाही का अशी मस्तपैकी मकर बनवून या गणपतीत बनवतो तसं, आणि सजवा मस्तपैकी. तर तेव्हा मानिनी आता जीवाला विचारते, म्हणजे तिला काही कल्पना नसते आणि ती म्हणते, पण या पेट्यांचा तुला काय प्रॉब्लेम आहे रे? तेव्हा जीवा म्हणतो, मला कसला कशाला प्रॉब्लेम असेल, घरभर रचून ठेवा ना तुम्ही, आंब्याच्या पेट्या आणतायत, असं तो बडबडत असतो. तेव्हा मानिनी नंदिनीला थोडंसं बाजूला घेऊन येते आणि विचारते हळू आवाजात, काय झालं, पापड का मोडलं याचं, ट्रॅफिक वगैरे होतं का येताना वाटेत? तर तेव्हा नंदिनी सांगते, नाही, क्लिनिंगमध्येच नाराज होते थोडे. आणि त्यानंतर जाऊन जीवाला ती विचारते, जीवा काय झाले, भूक लागली आहे का तुम्हाला? तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, अच्छा असं झाले वय, अरे भूक लागली असेल तर सांग ना तू. तू म्हणत होतास ना खूप दिवस झालं की मसुराची आमटी केलेली नाहीये, ती आज केलेली आहे, मग जेवायला बसताय का दोघंही? तर तेव्हा आता जीवा परत चिडतो आणि म्हणतो, अरे वा, मसुराची आमटी, माझ्याही आवडीचं काही बनतं का या घरात? मला वाटतं फक्त भावी बाबा म्हणजे पार्थ देशमुखांच्या आवडीचंच बनतं फक्त या घरामध्ये. आणि असं त्याने म्हटल्यानंतर हे दोघे या दोघे सुद्धा धक्क्याने एकदमच जीवा असं म्हणतात. आणि तेव्हा जेव्हा तर रागारागाने उठतो, खुर्ची वगैरे मागे ढकलतो आणि तिथून निघूनच जातो. आणि तेव्हा आता मानिनी त्याची समजूत काढायसाठी, म्हणजे नेमकं झालंय काय, त्याचं बिनसलं काय हे बघायसाठी त्याच्या मागे जाते. तर इकडे मित्रांनो, तर काव्या आपल्या मनातली जी खदखद असते, म्हणजे तिला जी काही भीती वाटत असते, ती सगळी आता पार्थला सांगायला सुरुवात करते. म्हणते, अहो पार्थ, अभ्यासाच्या नादात ना कितीतरी वेळा माझ्या हातून चहा उतू गेलाय. कितीतरी वेळा डोक्यामध्ये अभ्यासाचेच विचार होते ना, म्हणून स्कूटी धडकली आहे माझी. आणि तेव्हाची गोष्ट ठीक होती हो, तेव्हा इजा मला होत होती, नुकसान वस्तूंचं होत होतं. पण आता आता बाळ आहे हो, ते छोटंसं बाळ आहे, ते बिचारं पूर्णपणे माझ्यावरती अवलंबून असणार आहे. मी कसं कसं सांभाळणार आहे त्याला? तर तेव्हा आता पार्थ सगळं ऐकल्यानंतर तिला म्हणतो, तुम्ही अभ्यास करा आणि आपलं बाळही मजेतच राहील. तर तेव्हा काव्या आता पार्थला म्हणते, विचित्र वाटत असेल ना मी तुम्हाला? आणि म्हणते, काय होते मला माहिती नाही, आई होते मी, पण मी खुश नाहीये.
पण पार्थ तुम्हाला माहिती नाहीये मी किती वर्ष झालं IASचं स्वप्न उराशी बाळगून बसलीये. किती वर्ष झालं मी IAS साठी तयारी करतेय. पार्थ अहो खूप धक्के पचवलेले आहेत मी. खूप अनपेक्षित गोष्टी घडल्यात आयुष्यात माझ्या. लग्न झालं तेही अनपेक्षित. तेव्हाही प्रश्न होताच ना मला की मी लग्न निवडावं का माझी परीक्षा. पण तेव्हा ज्या माणसाबरोबर मी माझं आयुष्य काढणार नव्हतेच त्या माणसाने मला सपोर्ट केला. त्या माणसाने मला सांगितलं की मी अभ्यास निवडला पाहिजे. अख्खं घर मला म्हणत होतं की तू लग्न निवड, पण तुम्ही मला म्हणालात की तू अभ्यास निवड, तुमची परीक्षा निवडा. तेव्हा तुम्ही असं वागलात, मग आत्ता काय होतंय तुम्हाला? मला कळतच नाही हो पार्थ. माझं मन रेडी आहे का नाही, माझी बॉडी रेडी आहे का नाही मला कळतच नाही आहे पार्थ. आणि मी रेडी आहे का नाही मला कसं असं म्हणून ती खूप अस्वस्थ होत असते. तिला काय करावं कसं करावं काही कळत नसतं. म्हणजे तिचा सगळा काही गोंधळ उडून गेलेला असतो. तर तेव्हा आता पार्थ तिला सांगू लागतो, काव्या तुमची बॉडी रेडी आहे काव्या. हे बघा प्रत्येक मिनिटाला 90 हार्टबीट असणारं हृदय धडधडतंय तुमच्या पोटात. तुमच्या बॉडीने उत्तर दिलेलं आहे. आता फक्त तुमच्या मनात काय आहे ना ते सांगा. आणि यांचं बोलणं मित्रांनो असं चालू असतं. तोपर्यंत आता इकडे जेव्हा जो काही बाजूला आलेला असतो चिडून, तर मानिनी त्याच्या जवळ येते आणि शांतपणाने आता त्याला विचारते, जीवा काय झालं? तर तेव्हा आता जीवा स्वतःला थोडंसं सावरतो आणि मानिनीला म्हणतो, आई सॉरी, खरंच सॉरी. आणि नंदिनीला सुद्धा म्हणतो, नंदिनी सॉरी, आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे या दोघींची सुद्धा तो माफी मागतो आणि म्हणतो, माझा पार्थदादाबद्दल अजिबात काही राग नाहीये. मी त्या दोघांसाठी खरंच मनापासून खूप खुश आहे. पण मी आता बाबा होणार नाही म्हणून माझं काहीच अस्तित्व नाही का? म्हणजे एक माणूस म्हणून, जीवा म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून काहीच काहीच नाहीये का? आणि तेव्हा या दोघींना सुद्धा धक्का बसत असतो. तर जीवा आता नंदिनीला म्हणतो, कसे बोलले तुझे बाबा माझ्याशी? काय जीवा बरं आहेस ना? बास एवढंच? संपलं का ते? अगं म्हणजे आल्या आल्या आंब्याची पेटी पार्थदादाच्या हातात दिली, त्याचं अभिनंदन केलं, ओके, नाही त्याचं अभिनंदन करायलाच पाहिजे, बरोबर आहे त्यांचं. पण माझ्याशी बास, बाकी काहीच नाही. म्हणजे आधी दादाशी बोलले, मग काव्याशी बोलले, मग बास. आणि माझ्याशी तेव्हाच बोलणार का जेव्हा माझ्या बायकोला बाळ होणार? आणि जेव्हा असं बोलत असताना या दोघींना सुद्धा धक्का बसत असतो. म्हणजे नंदिनीला थोडासा जास्त धक्का बसत असतो. आणि मित्रांनो इकडे जी रम्या जी असते ती मुद्दामूनच आता विजयला प्रश्न विचारते, लग्नानंतर जर बाळ व्हायला माझा माझा मला जर वेळ हवा असेल तर तेव्हा विजय म्हणतो, देणार ना. अगं आई तुला व्हायचंय, बाळ तुझ्या पोटात वाढणार आहे. मग ते कधी होऊ द्यायचं याचा संपूर्ण अधिकार तुझ्याकडे असायला हवा, राईट? तर तेव्हा रम्या एकदमच खुश होते आणि जोराची म्हणजे जरासं पार्थला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणते, रिअली यू आर सो स्वीट विजय. आणि तेव्हा बरोबर या दोघांचं लक्ष त्या दोघांच्याकडे जातं. आणि तेव्हा विजयचं सुद्धा लक्ष त्या दोघांच्याकडे जातं आणि विजय म्हणतो, अरे काव्य आणि पार्थ आहेत तिकडे. तर तेव्हा रम्या म्हणते, हो अरे चल ना चल ना. म्हणजे तिला तर तेच पाहिजे असतं. म्हणजे तिने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. हे विजयला थोडंसं क्लिक होऊन जातं मित्रांनो इथं. आणि रम्या तर लगेचच विजयला एकदम धावत धावत या दोघांच्याकडे घेऊन येते आणि म्हणते, हाय पार्थ काव्या, व्हॉट अ कोइन्सिडन्स. आम्ही ना आत्ता लहान बाळांच्या बद्दलच बोलत होतो. आणि विजयला म्हणते, हो ना. तर तेव्हा विजय आता या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. तर तेव्हा काव्याचा चेहरा पडलेला असतो. तर आता विजय विचारतो, काही इश्यू आहे का? दॅट आय एम सेन्सिंग अ लिटल टेन्शन. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही काही सुद्धा नाही. तर तेव्हा रम्या म्हणते, काहीतरीच काय बोलतोयस विजय, अरे इश्यूज आणि यांच्यात शक्यच नाही. अरे आयुष्यातले इतके इश्यूज पार करून ना यांनी दुसऱ्यांदा लग्न केले, ते काय असं इश्यू करायला? नाही शक्यच नाही. आणि आता तर बाळ होणार आहे त्यांना, हो का नाही? आणि म्हणते, सॉरी विजय, पण लग्नानंतरचं कपल लाईफ जे आहे ना, मला यांच्यासारखं हवं आहे. म्हणजे तू जर पार्थला काही बोललास ना तर त्याची फिसकारलेली मांजर लगेच आडवी येते. आणि जर तू काही काव्याला बोललास तर तिचा हा भोका लगेच तलवार काढतो. आणि हे असं कपल एकमेकांशी कशावरून भांडेल नाही का? तर तेव्हा विजय म्हणतो, डिपेंड्स. तर तेव्हा रम्या म्हणते, नाही मला तर अजिबात तसं वाटत नाहीये. आता तर ना त्यांना बाळ होणार आहे. आणि काव्याला म्हणते, काव्या अगं मी आत्ता ना विजयला त्याबद्दलच विचारत होते की समजा लग्नानंतर बाळ होण्यासाठी मला माझा वेळ हवा असेल, असं ती बोलत असते. तर तेव्हा विजय म्हणतो, म्हटलं ना देणार ना. बाळ 9 महिने तुझ्या पोटात वाढणार आहे, त्यामुळे ते कधी होऊ द्यायचं याचा संपूर्ण हक्क तुझ्याकडेच असायला हवा. म्हणजे मित्रांनो हे सगळं काही बोलायसाठी, म्हणजे काव्याच्या डोक्यामध्ये हे सगळ्या गोष्टी पेरायसाठी ती तिथं आलेली असते. म्हणजे विजयला घेऊन आलेली असते. तर विजय पुढं म्हणतो, आई होणं चॉईस असायला हवा, ॲक्सिडेंट नाही.
तर तेव्हा आता पार्थ आणि काव्या एकमेकांच्याकडे बघत असतात आणि आता बहुतेक काव्याच्या गोष्ट ती लक्षात येते आणि ती म्हणते, करेक्ट विजय, आई होणं हे चॉईस असायला हवं, ॲक्सिडेंट नाही. तर तेव्हा रम्या मनातल्या मनात म्हणते, वा रे मेरे विजय, काय परफेक्ट बोललायस तू. आता या मुद्द्यावरून घरामध्ये गेल्यानंतर काय गुंतागुंती होते यांच्यामध्ये ना, ते बघायला मज्जा येईल. तर तेव्हा आता काव्या दोघांना म्हणते, चला येतो आम्ही. तर तेव्हा रम्यासुद्धा लगेचच तिला बाय करते. तर पार्थ लगेचच पुढे जातो आणि काव्यासाठी आपल्या शेजारचा दरवाजा उघडतो, पण काव्या मात्र मागे जाऊन बसते आणि पार्थला ते थोडंसं ऑकवर्ड वाटतं आणि पार्थ जाऊन आता ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि ते दोघे आता तिथून निघून जातात. आणि तेव्हा विजय आणि रम्या लगेचच हसू लागतात. तर इकडे मित्रांनो आता मानिनी जी असते ती जीवाला शांत करू लागते, त्याला थोडंसं सावरू लागते आणि म्हणते, अरे तसं काहीसुद्धा नाही आहे जीवा, खरंच तसं काही नाही आहे. आमच्या कुणाच्याही मनात ना तुझ्याबद्दल नंदिनीबद्दल असं काहीसुद्धा नाही आहे. आणि माणसांची पारख असं म्हणजे त्यांना मुलं होतात का नाहीत यावरून करत नाहीत बाळा. तरीसुद्धा अजून जीवाला ते काही पटलेलं नसतं, म्हणजे त्याला ते सहन होत नसतं आणि तो मानिनीपासून थोडासा बाजूला जातो. तर तेव्हा आता नंदिनी जीवाजवळ येते आणि त्याला म्हणते, जीवा, जेव्हा बाबांचं चुकलंच, पण बाबा तुमच्याशी बोलले नाहीत ते काय ठरवून नाही केलं त्यांनी. पण बाबा तुमच्याशी जे काही बोलले नाहीत ते काही म्हणजे चुकून झालं, त्यांच्याकडून नकळत झालेलं आहे. त्यांनी ते काही मुद्दामून केलेलं नाही. पण तुम्हीच बघा, आज बाबा तुमच्याशी बोलले नाहीत तेही न ठरवता, तर तुमच्या इतकं जिव्हारी लागलेलं आहे. तर मग त्या बायकांचं काय होत असेल? म्हणजे तुमच्या इतकं जिव्हारी जे लागलेलं आहे आणि मग विचार करा थोडंसं, की त्या बायकांचं काय होत असेल, ज्यांना मूल होत नाही म्हणून अक्षरशः माणूस म्हणून जगायला नालायक ठरवलं जातं. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आणि फक्त समाज नाही तर त्यांच्या घरचे, त्यांचे जन्मदाते आई वडीलसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाहीत. फक्त मूल होत नाही म्हणून अशा बायकांना शिव्या, शाप, टोमणे असं सगळं काही सहन करायला लागतं. मारहाण केली जाते. नको नको त्या मानसिक, शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं अशा बायकांना. सगळा समाज वाळीत टाकतो त्यांना. म्हणजे तिने हे सगळं काही जवळून बघितलेलं असतं ना मित्रांनो. आनंद निवासमध्ये तर हीच कार्य ती करत असते. म्हणजे अशा सर्व काही ज्या पीडित बायकांना समाजाने वाईट टाकलेलं असतं त्यांचाच तर ती आधार बनलेली असते. आणि पुढे ती म्हणते, कुठल्याच सामाजिक, धार्मिक कुठल्याच कार्यात त्यांना सामील करून घेतलं जात नाही. आणि फक्त एवढंच नाही तर लहान मुलांना त्यांच्या जवळसुद्धा येऊ दिलं जात नाही. तर तेव्हा मानिनी सुद्धा अगदी खरं आहे असं म्हणत पुढे येते आणि जीवाला म्हणते, जीवा तुला आठवते का, आपल्या चाळीमध्ये त्या मंगलमावशी होत्या. तसा लहान होतास तू, पण मंगल काकू ना चाळीतल्या सगळ्या लहान मुलांना गोळा करायच्या आणि त्यांना लाडू द्यायच्या, आठवते का तुला. तर तेव्हा जीवाला तो क्षण आठवतो आणि तो हो असं म्हणतो. तर तेव्हा मानिनी सांगते, त्या मंगल काकूंना स्वतःला मूल नव्हतं म्हणून ना त्या चाळीतल्या सगळ्या मुलांचे लाड करायचे. त्यांना ना चाळीतल्या बऱ्याच बायका होत्या, त्या बरं वागवायच्या नाहीत अरे. मंगल काकूंना घरी बोलवायच्या नाहीत, वाढदिवसाला नाही, बारशाला नाही. पण आपण ना असं कधीच केलं नाही. उलट ना तुमच्या बारशाला, पार्थला, तुझ्या बारशाला वगैरे मंगल काकूंच्या हातूनच पाळण्यात ठेवलेलं होतं. पण तुला सांगू का, तेव्हा चाळीतल्या इतर बायकांना मला खूप बोलायच्या, की असं करू नकोस अगं मानिनी, मुलांना नजर लागते वगैरे वगैरे. आणि अशा बायका असतात अरे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो, नाही म्हणजे अशाही बायका आहेत ज्यांना फक्त मूल होत नाही म्हणून घरामधून हाकलून लावलेलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही जीवा, पण आमच्या आनंद निवासमध्ये अशा कितीतरी केसेस येतात. तर तेव्हा जीवा म्हणतो, खरंच का. आणि एकदमच म्हणतो, नाही आता आपलं ठरलेलं आहे, आपण अशा बायकांसाठी आपण काहीतरी करायचं. आपल्याला तर बाळ होईलच, पण ज्या बायकांना बाळ होऊ शकत नाहीये अशा बायकांना आपण नक्की मदत करायची, त्यांना नक्की सपोर्ट करायचा. आणि त्यासाठी तुला हवं ते कर, मी तुला सपोर्ट करतो, असं तो बोलत असतो. म्हणजे त्या सगळ्याला, म्हणजे धनंजयने त्याला जे काही दुःख दिलेलं असतं, त्याला जी काही वागणूक दिलेली असते, त्या सगळ्या गोष्टीमधून तो आता एवढं मोठं समोर दुःख बघितल्यानंतर बाहेर येतो. आणि तेव्हा आता या दोघीसुद्धा थोडंसं खुश होतात. तर तेव्हा जेव्हा पुढं म्हणतो, नाही नाही तू म्हणशील ते करेन मी. आणि तेव्हा या दोघीसुद्धा एकदमच त्याच्याकडे बघतच राहतात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे काय बघत काय बसलाय, ते मसूरची आमटी वगैरे काय केली आहे ना, भूक लागली आहे मला. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या दोघीसुद्धा हसू लागतात. तर तेव्हा जेव्हा पुढं म्हणतो, नाही नाही मी आलो फ्रेश होऊन आणि आंबे खा, बाबांनी आंबे आणलेत, असं म्हटल्यानंतर या दोघी तर खूप मोठ्यानं हसू लागतात. आणि नंदिनी म्हणते, काय आहे. तर आता जेव्हा तिथून निघून जातो, म्हणजे तो हसत हसतच निघून जातो. तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते, वेडा आहे ना नवरा तुझा.
तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, खूप वेडा आहे." असं म्हणून या दोघीसुद्धा हसत असतात परत. तर इकडे आता रम्या जी असते ती येते घरामध्ये येते आणि खोलीत गेल्यानंतर वसू तिला म्हणते, "अगं रम्या आलीस? बरं झालं एकदम वेळेत आलीस बघ तू." आणि मोबाईलमध्ये सोन्याच्या चेनचे डिझाईन्स दाखवून तिला म्हणते, "हे बघ मी ही डिझाईन्स बघते." तर तेव्हा रम्या म्हणते, "अरे बापरे! सोन्याची चेन बनवतेस का तुझ्यासाठी?" तर तेव्हा वसू म्हणते, "माझ्यासाठी नाही आहे गं." तर तेव्हा रम्या म्हणते, "हे मग माझ्यासाठी पण नको हं, भरपूर आहेत माझ्याकडे." तर तेव्हा वसू म्हणते, "तुझ्यासाठी तर करतच नाहीये. मी माझ्या जावयासाठी करते." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या तर चांगलीच भडकते. म्हणजे धक्क्यानेच तिच्याकडे बघते आणि म्हणते, "ए बास कर काय लावलेस तू माझा जावई, माझा जावई? वेड लागले का तुला?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं मग आहेच माझा जावई भला." आणि म्हणते, "हे बघ रम्या, फायनली तुझं लग्न होत आहे. मला जावई मिळणार आहे आणि मिरवायला मज्जा येणार आहे मला. आणि खरं सांगू का, तो मुलगा इतका छान आहे ना आणि आत्तासुद्धा त्याच्याबरोबरच बाहेर गेली होतीस ना आणि वेळ छान जातो ना त्याच्याबरोबर." असं ती एकदम एक्साईट होऊन आनंदाने बोलत असते. तर रम्या मात्र त्याच्यावर चिडते. म्हणते, "बास कर आई. तो मुलगा छान आहे का नाही याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे. कारण तुझा जावई फक्त पार्थच होणार आहे, लक्षात ठेव." आणि थोडं थांबून म्हणते, "पण हा मुलगा कामाचा मात्र नक्की आहे." तर तेव्हा वसू विचारते, "कामाचा म्हणजे?" तर तेव्हा रम्या म्हणते, "म्हणजे मी त्याचा प्यादा म्हणून ना हवा तसा हवा तिथे वापर करू शकते." आणि म्हणते, "भाज्यांमध्ये नाही का आपण हवा तेवढा हवा तसा बटाटा घालतो, अगदी तसा." असं म्हणून ती हसत असते. तर तेव्हा वसू म्हणते, "अगं हे बटाटा काय म्हणतेस गं त्याला?" तर तेव्हा रम्या म्हणते, "बटाट्याचा आहे तो आणि तो बटाट्याचा सोड." आणि त्यानंतर पपई काढते आणि वसूच्या हातात देते आणि म्हणते, "हे फ्रीजमध्ये ठेव. हे ना काव्यासाठी आणले, प्रेग्नंट आहे ना ती." तर तेव्हा पपई बघितल्यानंतर वसूला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती एकदमच ओरडते, "अरे बापरे देवा, पपई! अगं रम्या हे काय आहे?" आणि म्हणते, "अगं हे बाई ते मालिकेत दाखवतात तसं काही करणार नाहीस ना तू? म्हणजे पपई खायला घालून काव्याचं." असं ती बोलत असते. तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं ये आई, तू मला ओळखत नाहीस का अजून? हे बघ काव्या ही पपई खाणार नाहीच आहे. पण जे हवंय ना ते मात्र नक्की होणार." आणि तिनं असं म्हटल्यानंतर वसू तर जाम चिडते आणि म्हणते, "ही आहे ना ही नेहमी कोड्यातच बोलत असते." तर तेव्हा रम्या मात्र हसूच लागते. म्हणजे तिनं अजून एक कोडं वसूच्या डोक्यात घातलेलं असतं. आणि मित्रांनो आता इकडे नंदिनी जी असते ती रेखाताईंच्या सोबत बोलत असते. म्हणत असते, "रेखाताई उद्या सगळ्या बायकांना बोलवा." आणि तेवढंच आता मागून जीवा तिथं येतो. आणि ती पुढं बोलत असते, म्हणावं, "घरातल्या काही बायकांना सुद्धा सोबत घेऊन या आणि मला ना या विषयावरती दोन्ही बाजूनी चर्चा व्हायला हवी आहे. ठीक आहे, कळवा." असं म्हणून ती फोन ठेवते आणि तेव्हा जीवा तिला विचारतो, "काय गे कुठे घेऊन चाललीस मोर्चा?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "कुठला मोर्चा?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "तूच म्हणालीस ना सगळ्या बायका हव्यात म्हणून." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "ते काय नाही, मला ना उद्या सगळ्या बायकांच्या सोबत मनापासून खरं खरं सगळं काही बोलायचं आहे." तर तेव्हा जीवा विचारतो, "कुठला विषय?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय घाई आहे, कळेल तुम्हाला नंतर." तर तेव्हा जीवा म्हणतो, "बरं ठीक आहे, नंतर तर नंतर. आधी तू खाली बस बरं." असं म्हणून तिच्या हातामध्ये गोळ्या देतो. तर तेव्हा नंदिनी विचारत असते, "कसल्या गोळ्या देताय तुम्ही मला?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "विसरलीस का? विसरलीस का हार्मोनल इम्बॅलन्स? तुझे नवीन डॉक्टर, डॉक्टर प्राची, त्यांनी आपल्याला प्रिस्क्राईब केल्यात की नाही आपल्याला या गोळ्या. असं काय करतेस? आणि हे सगळं काही तुला हातात द्यावं लागते. तुला काहीही लक्षात राहत नाही. उद्याचे रिपोर्टसुद्धा येणार आहेत आणि ते सुद्धा मी आणायला जाणार आहे. आणि हे बघ मी जाईन, मी जाईन. ओके?" तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणत असते आणि तिने गोळी घेतलेली असते. तर तेव्हा जीवा एकदमच एकसारखा तिच्याकडे बघू लागतो आणि तिच्यावरून नजरच हटवत नाही. तर नंदिनी म्हणते, "असं का बघताय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "शोधतोय." तर नंदिनी विचारते, "काय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "माझ्या आधीच्या नंदिनीचं हसू कुठं हरवलंय? ते शोधायचा प्रयत्न करतोय." आणि त्यानंतर म्हणतो, समजा एवढं करून सुद्धा म्हणजे समजा आपल्याला जर मूल नाहीच झालं तर?" म्हणजे जगात असेही कपल्स आहेत ना, ज्यांना मूल नाही होत, पण त्यांचे संसार सुरळीत सुरू आहेत. तर जीवानं असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, "तरीही मनातली सल कुठं जाते? रस्त्याने जाताना शाळेतली मुलं पाहिलं की वाटतंच ना, की आपलंही मूल असतं तर दप्तर घेऊन असंच त्याला शाळेमध्ये सोडून आलं असतं. आणायला सुद्धा गेलो असतो. त्याचं कौतुक ऐकायला पॅरेंट टीचर्स मीटिंगला गेलो असतो. त्याच्यासोबत पहिल्या पावसात भिजलो असतो. आणि स्पोर्ट्स डेला त्याला धावताना बघून आपल्यालाच धाप लागली असती. हे सगळं वाटतंच ना." असं म्हणून ती नर्वस झालेली असते. आणि पुढं म्हणते, "पण आपल्याला मूल होत नाही म्हटल्यावर मग आपण टाळायला लागतो. वाढदिवस, मुंज, बारशी आपण टाळतो आणि
मग लोकही आपल्याला टाळायला लागतात. मूल न होण्याचं दुःख आयुष्यभर लोक पचवू शकतात जीवा, पण मला बाळ हवंय जीवा, असं ती एकदम डोळ्यामध्ये आता पाणी घेऊन जीवाला बोलते. आणि म्हणते, तुम्ही मला एक प्रश्न विचारलात, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा म्हणजे देव न करो पण आपल्याला मूल नाहीच झालं आणि आपल्याला मूल हवं असेल, तर मग काय करायचं? आहे का तुमच्याकडे उत्तर? तर तेव्हा मित्रांनो जीवाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं आणि तो आता नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला म्हणतो, खूप उशीर झालाय, तू आता झोप. असं म्हणून तो उत्तर द्यायचं टाळतो आणि तिथून उठून निघून जातो. पण नंदिनीच्या डोळ्यात तर मित्रांनो पाणी थांबत नसतं आणि तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो रम्याने तर चक्क तो पपई म्हणजे पपई वगैरे ती कट करून त्याचा बाउल वगैरे ठेवलेला असतो तिथे. आणि तेव्हा पार्थ ज्यावेळेस येतो आणि ते बघतो तर एकदम जोराचा भडकतो आणि तो काव्याला विचारत असतो. तर तेव्हा काव्या सांगते, अहो पार्थ, हा पपईचा बाऊल रम्याने इथे ठेवलेला आहे. तर तेव्हा पार्थ तर एकदम जास्त रागाला येतो आणि रम्याकडे बोट करूनच म्हणतो, माझ्या बाळापासून आणि काव्यापासून लांबच राहायचं हं, सांगून ठेवतोय. तर इतक्यातच मित्रांनो म्हणजे त्यानं असं बोट केलेलं असं रम्याकडे, तर तेव्हा विजय तिथं येतो आणि पार्थचे जे बोट असतं ते पकडतो आणि खाली करतो आणि म्हणतो, रम्या नाही, रम्या विजय मतकरी. याच्या पुढंच ना माझ्या होणाऱ्या बायकोशी लढायचं असेल ना तर आधी माझ्याशी भिडावं लागेल. असं तो रागारागातच पार्थकडे बघून बोलत असतो. तर तेव्हा पार्थ सुद्धा चांगला जबरदस्त रागात येतो आणि तो डोळे मोठे करूनच विजयकडे बघत असतो आणि ते सगळं काही काव्या नोटीस करते. आणि पार्थ एकदम रागाने म्हणजे विजयकडे एकदा बघतो आणि रम्याकडे एकदा बघतो आणि काव्या ते सगळं काही नोटीस करतच असते मित्रांनो. म्हणजे तो आपल्या बाळासाठी किती पॉझिटिव्ह आहे हे आता काव्याला कळत असतं. आणि ते सगळं काही बघत असताना रम्या मात्र खुश झालेली असते. म्हणजे तिने जे काही डाव टाकलेले असतात ते सगळे काही यशस्वी होत असतात आणि तिला जे पाहिजे तसंच होतं असतं. म्हणजे ती बरोबर विजेचा वापर प्यादा म्हणूनच करून घेत असते. पण या विजेच्या तर अजून मात्र लक्षात येतच नसतं. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.